नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे धनत्रयोदशी। तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करायची असते। तर या दिवशी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, कमळगट्ट्याची माळ, पिवळी कवडी, गोमती चक्र, हळकुंड, देवाचे वस्त्र, पंत्या, धन्वंतरी देवांचा फोटो किंवा गजलक्ष्मी, मीठ, मातीची चूल, सूप किंवा एखादा ग्रंथ, तांदूळ, तूप या दिवशी आपण खरेदी करावं। पण या गोष्टी जरी आपल्याला शक्य नाही झाल्या तरी आपण किमान केरसुनी, धने, लक्ष्मी मातीची मूर्ती, गोमती चक्र, लाह्या भत्तासे आणि तूप किंवा आपल्या घरातील एखादं धान्य, हळकुंड या गोष्टींची आवर्जून खरेदी करा। कारण या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडू नये यासाठी या गोष्टी खरेदी केल्या जातात। तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी सोने चांदी सुद्धा खरेदी करू शकता। पण सोन्या चांदीपेक्षा ही मौल्यवान वस्तू ज्या मी तुम्हाला सांगितल्या, अगदी कमी किमतीमध्ये पण तितक्याच महत्त्वाच्या, माता लक्ष्मीला आकर्षित करून घेणाऱ्या या वस्तू आपल्याला या दिवशी आवर्जून खरेदी करायच्यात आणि या अगदी तुमच्या घराच्या जवळपास मिळून जातील। तर या वस्तूंची नक्की खरेदी करा। पूजा मांडणी कशी करायची, धनत्रयोदशीचं काय महत्त्व, यमदीपदान कसं करायचं, याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तोही नक्की बघा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।